हॅलो, नमस्कार ताई. हा नमस्कार सर. मी निपुण भारसागळे यूट्यूब चॅनलचा क्रिएटर बोलतोय. स्वतः प्रशिक्षणार्थी आहे. हा अ, सकाळी आपण कॉल केला होता, त्याबद्दल थोडीशी माहिती पाहिजे होती. आपण सध्या फ्री आहे का? हो सर, फ्री आहे, बोलू शकता तुम्ही. नेमकी आपली काय समस्या आहे, मला याबद्दल जाणून घ्यायचं आहे तुमच्याकडून. हो चालेल ना सर. ताई, आपली आस्थापना कुठली आहे? माझी शिरूडची आहे, जिल्हा परिषद कन्या शाळा शिरूड, आणि आपण म्हणजे धुळे जिल्हा. शिक्षक म्हणून कार्यरत आहे. हो, आणि ताई, शिक्षिका म्हणून का. हा नेमकं तुमचं आता जे कार्यकाल वाढीच्या संदर्भात जो जी.आर. निघालेला आहे, आपला हा. कार्यकाल हा संपलेला होता का? नाही, माझा कार्यकाळ संपलेला नाही अजून. नेमका कुठल्या महिन्यात संपणार आहे? माझा आता मार्च एंडिंगला. मार्च एंडिंगला संपणार आहे. हो नंतर तुम्हाला म्हणजे जे नवीन शाळेचं सत्र सुरू होणार आहे त्यामध्ये तुम्हाला पुन्हा जॉईन करायचं आहे. हो, जॉईन आणि करायचंय. गेल्या 6 महिन्याचा जो अनुभव पाहता, आपला पगार वेळोवेळी आपल्याला मिळाला? सर, मला पहिले 3 महिन्याचा पगार मला डिसेंबर मध्ये मिळाला, म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर. तो डिसेंबर मध्ये मिळाला. हो, हो. आणि जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे आता जानेवारी फेब्रुवारीचा त्यांनी मला पगार दिलाच नाही. आणि मी ज्यावेळेस त्यांच्याकडे ते जमा करायला गेली हजेरी, हो, हो. त्यावेळेस त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं की तुमचं एज बार झालंय, एज लिमिट संपलंय म्हणे तुमचं म्हणे, तर त्याच्यामुळे तुमचा पगारही होणार नाही आणि आता तुमचा म्हणजे विचार केला जाणार नाही बुवा, असं त्यांनी मला सांगितलं. म्हणजे तुम्ही हजेरीचा जो अहवाल आहे, तुम्ही स्वतः जो तालुका स्तराची जे हे आहे आपलं शिक्षण विभाग, हो हो तिथं तुम्ही स्वतः अहवाल घेऊन गेले होते का? हो, स्वतः घेऊन गेली होती मी. आपण शाळेकडून म्हणजे जे आपले मुख्याध्यापक आहेत हे आपला अहवाल पाठवत नसतात का? नाही, पहिले 1-2 वेळेस पाठवला त्यांनी आणि नंतर जेव्हा आमच्या तालुका त्यांनी सांगितलं होतं की स्वतः इथं हजेरी द्यायला यावं लागेल बा, मग त्यावेळेस पासून मग मी स्वतः जात होती द्यायला. नेमकं आपल्या तालुक्यातून असे हं. वयोमर्यादा ओलांडलेले काही विद्यार्थी आपल्या संपर्कात आहेत का? हो, आहे ना सर, आहेत ना, संपर्कात आहे. आणि आहे सर, असे जर आपण बघायला गेलो तर असे हजारो विद्यार्थी आहेत की ज्यांचं म्हणजे वय असं पार झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे अगोदर ज्यावेळेस लागले ते त्यावेळेस त्यांचं वय होतं आणि मग नंतर 2-3 महिन्यानंतर त्यांचं वय एक्सपायर झालं. पण मग हे कसं एकदम डायरेक्ट म्हणजे अन्याय आहे सर त्यांच्यावर. खरं पाहायला गेलं तर अन्याय आहे. म्हणजे ज्यावेळेस लागले त्यावेळेस आस्थापन म्हणजे त्यावेळेस वय होतं म्हणून आस्थापनेने पण त्यांना घेतलं. आणि नंतर मग आता ते लागल्यानंतर त्यांचं म्हणजे आता 6 महिन्याचा किंवा 4 महिन्याचा त्यांचा कार्यकाळ संपला, त्याच्यानंतर त्यांचं वय वाढलंय. तर ते सांगता काय आहे शिक्षण विभागवाले की बुवा तुमचं आता वय झालंय आणि त्याच्यामुळे मग तुमचा विचार केला जाणार नाही बुवा आणि आम्ही तुम्हाला पगार तो देऊ शकत नाही बुवा. त्यांचं शिक्षण विभागाचं असं म्हणणं आहे. तर मग हा म्हणजे निवड म्हणजे आपण जर केलेलं इतक्या महिन्याचं काम केलंय त्या ठिकाणी, म्हणजे तो पगारही मिळणार नाही आणि पुढे जे आपल्याला जे आहे हं, हं. आपल्याला ती सेवा करताही नाही येणार आहे त्या ठिकाणी, आस्थापनेच्या ठिकाणी. तर मग हा एक म्हणजे अन्याय आहे ना, हा डायरेक्ट अन्याय आहे. त्या विद्यार्थ्यांवर पण अन्याय आहे की हे फक्त 35 वर्ष वयामुळे ती अट त्यांनी, आणि ज्यावेळेस भरला त्यावेळेस जी.आर. आहे, तो जी.आर.ही माझ्याकडे आता हल्ली उपलब्ध आहे. त्यात आहे, त्यांनी आहे. स्पष्ट नक्कीच म्हटलंय. सगळ्यांकडे आहे. संपूर्ण महाराष्ट्रातल्या हो प्रशिक्षणार्थ्यांकडे तो जी.आर. उपलब्ध आहे. हो आणि असं कुठलंच त्याच्यामध्ये बंधन नाही घातलेलं की तुम्ही या मर्यादेनंतर तुम्ही रिजॉइन करू शकणार नाही किंवा तुमचा पेमेंट मिळणार नाही. हा हा तुम्ही स्वतः ज्यावेळेस या योजनेमध्ये तुम्ही लाभार्थी म्हणून किंवा प्रशिक्षणार्थी म्हणून तुमची निवड जेव्हा झाली, या हो निवडीमध्ये तुम्ही वयाची मर्यादा पार केलेली नव्हती म्हणून तुम्हाला जॉईन मिळालेली आहे. बरोबर? बरोबर. हो यामध्ये कोणाचाही अधिकार नाही. स्थानिक पातळीवर जे तालुका पातळीवर तुम्हाला जे उत्तरं मिळाली त्यांची हो कदाचित काही चूक नाहीये. कदाचित हा वरच्या पातळीवरून त्यांना तसे आदेश मिळाले नाहीत म्हणून त्यांनी तो निर्णय घेतलेला असेल. हा म्हणून काळजी करण्याचं काम नाही. संघटनेच्या माध्यमातून बालाजी चाकूरकर असतील, हरिभाऊ राठोड असतील, अनुप चव्हाण असतील, तुकाराम बाबा महाराज असतील, या हा सर्वांच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करूया. आणि हा तुमच्यावर जो अन्याय होत आहे आणि तुमच्यासारख्या लाखो प्रशिक्षणार्थींवरती जो अन्याय होणार आहे त्याला आपण वाचा फोडण्याचं कार्य करूया. हो. निश्चितच सर, मी तेच म्हणते की संघटनेच्या माध्यमातून आणि या चॅनलच्या माध्यमातून माझी जी अन्याय होतोय, माझी जी तक्रार आहे याची ती दखल घेण्यात यावी व हेच माझी विनंती आहे. नक्कीच, म्हणून नक्कीच ताई. यापुढील जे काही तुमच्यावरच नाही संपूर्ण महाराष्ट्रात कुठं कुठं काय काय आपल्या प्रशिक्षणार्थ्यांना त्रास उपभोगावा लागत आहे किंवा भोगावं लागेल, या संदर्भात आपण प्रत्येक वेळोवेळी या चॅनलच्या माध्यमातून, युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरकार दरबारी आपण आपला प्रश्न मांडायचा प्रयत्न करूया. एवढी माहिती दिली आणि या माहितीवर नक्कीच काहीतरी आपण ठोस पावले उचलू याबद्दल मी तुम्हाला 100% खात्री देतो. आपण आपला अमूल्य वेळ